आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली, त्यासाठी मतदान झालं। जिल्हा परिषदेच्या या मतदानादरम्यान दोन अजब घटना घडल्या। एक म्हणजे संदीपान भुमरे यांच्या छोट्या नातवानं मतदानादरम्यान मतदान केंद्रात जाऊन बोटाला शाई लावून घेतली, तर दुसरीकडे अकलूजमध्ये अर्जुन मोहिते पाटलांच्या छोट्या मुलानं चक्क ईव्हीएमचं बटन दाबून मतदान केलं। लोकप्रतिनिधी, पोलीस, निवडणूक अधिकारी या सगळ्यांच्या समोर हे दोन प्रकार घडले। पण बालहट्ट पुरवता आपण लोकशाहीची थट्टा करतोय हे कुणाला वाटलंही नाही। झेडपी निवडणुकीत लोकशाहीची चेष्टा। मोहिते पाटलांच्या लहान मुलानं दाबलं ईव्हीएमचं बटन, तर भुमरेंच्या छोट्या मुलानं बोटाला लावली शाई। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान करायला छत्रपती संभाजीनगरच्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे मतदान केंद्रावरती आले। विलास भुमरेंनी पाचोडमध्ये मतदानाचा हक्क बजावला। विलास भुमरे त्यांच्या छोट्या मुलाला मतदान केंद्रात घेऊन आले। बरं, हा विषय इथे संपला नाही, तर मतदानाआधी विलास भुमरे यांच्या बोटाला निवडणूक कर्मचाऱ्यांनी शाई लावली। त्यानंतर विलास भुमरे यांच्या लहान मुलाच्या बोटालाही शाई लावण्यात आली। सगळे नियम तोडून निवडणूक कर्मचाऱ्यांनाही भुमरेंच्या मुलाच्या बोटाला शाई लावली। संदीपान भुमरे हे शिवसेनेचे खासदार, त्यांचा मुलगा विलास भुमरे हे शिवसेनेचे आमदार या जबाबदार लोकप्रतिनिधींनी छोट्या मुलाच्या बोटाला शाई लावून घेतली। हा व्हिडिओ व्हायरल होताच विलास भुमरे आणि त्यांचे वडील खासदार संदीपान भुमरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। मला काही ऐकू घ्यायला हल्ली करू, मला काही माहित नाही, मी नव्हतो तिथं। आता मी माहिती घेईन, मला काहीच माहिती नाही। मी तुम्ही बघितलं, मी इकडे आहे, मला काही कल्पना नाही। मतदान केंद्रावर अख्खं कुटुंब घेऊन जात आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मी काय म्हणतो, मतदानाला तर कुटुंब जातच ना सोबत। मतदानाला कुटुंब जात नाही का सोबत? आता ऐकून घ्या ना, लेकरा बाळासहित जाते, लेकरा बाळ कुठे ठुते? म्हणजे याचं समर्थन करता का की बटन मला काय म्हणायचं, लेकरा बाळाला घेऊनच जाणार ना, आणि सगळं कुटुंब जातं। आता तुम्ही इथं या ना, काही नाही, लहान मुलगा होता, मी मतदान केंद्रात गेलो, तो माझ्या सोबत शेवटी मुलाचा हट्ट असल्यानंतर वडील हट्ट कधी ना करू शकत नाही, त्यामुळं निवडणूक आयोगाचा किंवा केंद्रात कुठली त्याची नियमाची पायमल्ली झाली नाही। त्या ठिकाणी माझा मतदान हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला। दुसरीकडे सोलापूरमधल्या अकलूजमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतळे अर्जुनसिंग मोहिते पाटील यांनी तर कहरच केला। अर्जुनसिंग मोहिते पाटील त्यांच्या लहान मुलाला मतदान केंद्रावर घेऊन आले। एवढंच नव्हे, तर मुलाला मतदान बूथवर नेलं आणि चक्क मोहितेंच्या लहान मुलानं ईव्हीएमचं बटन दाबलं। अकलूजच्या यशवंतनगर केंद्रावर हा प्रकार घडला। नीट पहा, हे अर्जुनसिंग मोहिते पाटील गुप्त मतदानाच्या बूथ मध्ये मुलाला घेऊन गेले। तिथे गेल्यावर अर्जुनसिंग मोहिते पाटलांनी मुलाला हे बटन दाब म्हणून सांगितलं। त्या मुलानं बटन दाबल्यानंतर ईव्हीएम मधनं बीपचा आवाजही आला। विशेष म्हणजे नियम तुडवून एवढं सगळं घडत असताना एकाही निवडणूक अधिकाऱ्यानं कर्मचाऱ्यानं मोहितेंना रोखलं नाही। एवढं सगळं झाल्यावरही मोहितेंना वाटतंय त्यात चुकीचं काहीच नाही। नेता येत नाही, पण त्याची पहिल्यापासून इच्छा होती की आपली आई उभा राहिलेली आहे निवडणुकीमध्ये, त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं, त्याच्यामुळे त्याला आतमध्ये नेलेलं आहे। अधिकाऱ्यांनी घेतलं, ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये, पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करतील, आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीनं मतदान त्याकडे केलं जातं। आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय, आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता, त्यामुळे काय अडचण मला काय वाटत। व्हीआयपी नेत्यांच्या मुलांसाठी निवडणुकीचे नियम धाब्यावर बसवायचे का? जबाबदार लोकप्रतिनिधींनीच आपल्या मुलांना लोकशाहीचे नियम तोडायला शिकवायचं का? डोळ्यांसमोर नियम तोडले जात असताना सगळेच निवडणूक अधिकारी कर्मचारी डोळेझाक कशी काय करतात? निवडणूक कर्मचारी नेत्यांना एवढे का घाबरतात? उद्या सगळ्यांच्याच लहान मुलांनी मतदानाचा हट्ट केला तर काय करायचं? बालहट्ट पुरवता आपण लोकशाहीची आणि मतदान प्रक्रियेची थट्टा करतोय, हे ना त्या नेत्यांच्या गावी आहे ना निवडणूक कर्मचाऱ्यांच्या। मोहसिन शेख,
NDTV मराठी, संभाजीनगर.